मोहाडी खाप्यात अवैध दारू व्यवसायावर छापा, 4.26 लाखांचा मोहपाश जप्त, महिलेवर गुन्हा दाखल, 2130 किलो सडवा मोहपाश जप्त। तुमसर तालुक्यातील मोहाडी खापा परिसरात अवैध दारू निर्मिती विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। पोलीस उपविभागीय कार्यालयाने गुरुवार 21 मे रोजी सकाळी 8:30 वाजेदरम्यान चांदपूर कालव्याच्या काठावर साठवून ठेवलेला 4.5 लाखांचा सुमारे 2130 किलो सडवा मोहपास जप्त केला आहे। या प्रकरणी एका महिलेविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये तुमसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। पोलीस खात्यावर उठणाऱ्या संशयाच्या ठिणग्या सदर कारवाईमुळे काहीशा शमताना भासत आहेत। मात्र मोहफूल गाळप आणि त्यातून दारू निर्मितीचा प्रयोग तुमसर तालुक्याकरिता काही नवीन नाही, तर या अवैध व्यवसायात आता महिलांना पुढे केले जात असल्याचे गंभीर वास्तव मात्र यातून पुढे आले आहे। पोलिसांच्या कारवाईत अडकलेली आरोपी महिला कुणाच्या दबावात ते कामे करत होती, त्यामागील मुख्य सूत्रधार कोण हा चौकशीचा भाग असला तरी मात्र मोहफूल दारूचा व्यवसाय असंघटित क्षेत्राने बेरोजगारीवर मात करण्याचा पर्याय म्हणून निवडले आहे का, हा मुख्य प्रश्न इथे उपस्थित होतो।